नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर भरत डंके. नमस्कार. भरतजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज उपस्थित राहिलात. आपलं स्वागत आहे. जाणून घ्यायला आवडेल आपला आयकॉनिक प्रवास. सर, आपली शाळा कोणती, कॉलेज कोणतं सांगाल? नमस्कार, माझं नाव भरत डंके. मी प्रॉपर नांदणीच आहे. जवळपास आपण एक 10 वर्ष झालं या फील्डमध्ये काम करतोय. आपलं शिक्षण जे आहे ते प्राथमिक शिक्षण हे नांदणीमध्येच झालेलं आहे. नंदादीप हायस्कूल असं त्या शाळेचं नाव आहे. आणि आपलं इंजिनिअरिंगचं जे शिक्षण आहे ते शिरोळला झालेलं आहे. त्या कॉलेजचं नाव आहे श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज शिरोळ. भरतजी, या सिव्हिल क्षेत्रामध्ये यायची तुमची प्रेरणा काय होती, काय विचार होता? ऍक्च्युली लहानपणापासूनच मला या फील्डची आवड आहे. लहानपणी आपण किल्ले बनवायचो. असं करता 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 एक एक गोष्टी करत करत या फील्डची आवड निर्माण होत गेली. त्यामुळेच आपण हे क्षेत्र निवडलं. सर, खरा स्ट्रगल जो सुरू होतो तो म्हणजे शिक्षण संपल्यानंतर, हा. की पहिली सर्व्हिस मिळवताना, पहिला जॉब मिळवताना, पहिला प्रोजेक्ट मिळवताना, तर तो तुमचा संघर्ष काय होता, स्ट्रगल काय होता आणि पहिला प्रोजेक्ट तुम्हाला कसा मिळाला? ऍक्च्युली सर 2015-16 साली माझं कॉलेज कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर आम्ही ज्या एरियात काम करतोय तो मोस्ट ऑफली ग्रामीण भाग आहे. म्हणजे शिरोळ तालुक्यामध्ये नांदणी हे माझं गाव असल्यामुळं बऱ्यापैकी आमचा भाग जो आहे तो ग्रामीण आहे. ग्रामीण भागात कसं होतंय, कॉम्पिटिशन आहेच, पण टेक्निकली ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याचशा लोकांना माहीत नसतात. त्यामुळं टेक्निकल पर्सनला काम घेण्यासाठी किंवा ते काम घेताना कन्व्हिन्स करण्यासाठी बऱ्याचशाच अडचणी येतात. पण त्यातनंच आम्ही थोडा थोडा संघर्ष करत गेलो. लोकांचा विश्वास संपादन करून मग आपल्याला एक एक काम हळूहळू मिळत गेलं. सर, पहिल्या प्रोजेक्टच्या काही आठवणी सांगाल की तो कसा मिळाला किंवा तो काय स्ट्रगल होता त्यावेळेसचा तुमचा? ऍक्च्युली सर, मी पहिला प्रोजेक्ट केला 2016 साली. संबंधित आमच्यात एक शिक्षक होते, कोळके सर असं त्यांचं नाव आहे. ते आमच्या वडिलांचे मित्र. मग त्यांनी सुरुवातीला रेफरन्सनं किंवा विश्वासानेच माझ्याकडे काम दिलं आणि मी अगदी काळजीपूर्वक ते व्यवस्थित पूर्ण केल्यामुळं त्या कामातून माझी हळूहळू प्रसिद्धी होत गेली आणि एका मागे एक मग कामं मला मिळत गेली. सर, खूप छान. भरतजी, आतापर्यंत गेल्या 7-8 वर्षामध्ये तुम्ही ओव्हरऑल किती प्रोजेक्ट हँडल केले आहेत? सर, साधारणतः आतापर्यंत आपले 95 ते 96 प्रोजेक्ट सर झाले आहेत 2016 पासून. आता सर रनिंग आपले 12 ते 13 प्रोजेक्ट सर रनिंग आहेत सध्याला. म्हणजे एक सरासरी म्हणायची तर दर वर्षाला एक 10 ते 12 प्रोजेक्ट तुम्ही हँडल करत आहात. डेफिनेटली खूप छान अचीवमेंट आहे सर. हो सर. सर, मग याच्यातला एखादा आयकॉनिक म्हणजे तुमचा लक्षात राहिलेला असा कोणता प्रोजेक्ट? ऍक्च्युली सर कसं होतंय, ग्रामीणला विशेष असं वेगळं करण्यासारखं काय नाहीये. ऍव्हरेज आमची बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची जी कामं असतात ती साधारणतः 1000 स्क्वेअर फूट पासून 2000 स्क्वेअर फूट पर्यंत असतात. आणि क्लायंट पण आमचे साधारणतः एक मिडल क्लास लेवलचेच आमचे क्लायंट आहेत. त्यामुळे प्रत्येकाचं काम करण्यात एक समाधान वेगळं आहे त्याच्यामध्ये. नक्की सर, म्हणजे खरं तर म्हणजे क्लायंट बरोबर डील करताना बजेट आणि क्वालिटी याची कसरत तुम्हाला करावी लागते. तर ती कसरत तुम्ही कशी म्हणजे हाताळता, ते समीकरण तुम्ही कसं सांगता? ऍक्च्युली सर, आता सध्याला असं झालेलं आहे, सेंटरिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा लोकल भाषेत आपण त्याला गवंडी म्हणतो आपल्या भाषेत. अशा ग्रामीण भागात काय आहे, असे लोक सरासरी हे स्वतःच काम घेतात. ते लोक टेक्निकल लोक नसतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी साईटवर अडचणी येत असतात. मग क्लायंटला पण कसं ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव नसल्यामुळे हे लोक काय करतात की फक्त बजेटचा विचार करतात, पण क्वालिटीकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे क्वालिटी किंवा टेक्निकल जे काय आपले नॉर्म्स आहेत ते क्लायंटला कन्व्हिन्स करणं हेच आपलं काम सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यावरच सगळ्या गोष्टी आपल्याला अवलंबून आहेत. पण ग्रामीण भागात या गोष्टी करण्यासाठी त्रास होतो, पण हे करणं गरजेचं आहे, कारण नॉन टेक्निकल काम करण्यात काय अर्थ नाही. बरोबर. बरोबर, तुम्ही आता म्हणजे गवंडी यांच्याबद्दल बोललात, म्हणजे बऱ्यापैकी अनस्किल्ड लेबर्स या क्षेत्रामध्ये असतात. तेवढं ट्रेनिंग त्यांना मिळालं नसतं, एज्युकेशन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नसतं. बरोबर. तर त्यामुळे कधी कधी अपघात होण्याची शक्यता असते, साईटवर इजा होऊ शकते, दुखापत होऊ शकते, दुर्घटना होऊ शकते. तर ते टाळण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना करता, काय काळजी घेता? अच्छा सर, आता आपले जेवढे प्रोजेक्ट चालू आहेत ना, त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सर आपण जे काय आपली लेबरची टीम आहे, आपण त्यांचे पर मंथ किंवा 6 महिन्यातून एकदा आपण त्यांच्यासाठी ट्रेनिंग सेशन घेतोय. जे काय आपले टेक्निकल टर्म्स आहेत, जे आपले सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आपण प्रत्येक गोष्ट समजावून सांगतोय. म्हणजे सेंटरिंगवाले जर असतील त्याच्यामध्ये स्टीलचं बाइंडिंग कसं केलं पाहिजे, शटरिंग कसं केलं पाहिजे. जर बांधकामवाले असतील तर मालाचं प्रोपोर्शन कसं असलं पाहिजे, बांधकाम करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, असं आपण सगळं त्यांना समजावून सांगतोय. पण दुसरी एक बाजू असं आहे की आपल्या साईटवर सोडून इतर जे साईट आपण बघतोय चालू असलेला अनस्किल्ड लेबरमुळे आपल्याला बरेचसे इश्यू तिथं आलेलं दिसतोय. म्हणजे काम लाईन लेवलला नसते असं आपण थोडक्यात समजू शकतो. तसं त्यामध्ये सर, या क्षेत्रामध्ये आपण बांधकामाचं साहित्य निवडताना तेवढीच काळजी घ्यावी लागते.
तर ते मटेरियल निवडताना तुम्ही काय काय काळजीपूर्वक बघता, काय काय निकष असतात तुमचे? अच्छा अच्छा. आता सगळ्यात जास्त महत्वाचं सर, आता आपण इमारती जर बांधकाम करत असो तर ठराविक गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं की पहिली गोष्ट आहे सळी, त्याच्यानंतर येते ती खडी, वाळू, सिमेंट, हे प्राथमिक गोष्ट आहेत. बाकीचं तुमचं टाईल्स असतील, कलर असतील, विंडो डोअर्स, आपण त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर ते तुम्ही दुरुस्त करू शकताय. पण हे जे काही ठराविक मटेरियल्स आहेत ह्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल करणं किंवा क्वालिटी मटेरियल घेणे खूप महत्वाचं आहे. जसं आता आपण खडीचा विचार केला ॲग्रिगेटचा, तर त्याच्यामध्ये आमच्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर अर्धा आणि पावणा इंच आपण त्याला खडी म्हणतोय. तर हे प्रॉपर सिलेक्शन करून निवडणं जे आहे ते महत्वाचं आहे. किंवा आपण सळी घेत असताना जसं आता आपण आयकॉनचं उदाहरण घेतोय, आता आयकॉन स्टीलचं जर आपण बघितला तर पर मीटरला जे आपलं युनिट वेट आहे, टेक्निकल युनिट वेट, ते कॉन्स्टंट आहे. पण जे लोकलचं आपण स्टीलचं जे ब्रँडिंग बघितलं तर ते पर युनिटला जे आहे ते जसं टेक्निकल आहे तसं ते आपल्याला भेटत नाही. किंवा विटांच्या बाबतीत आपण बघायला गेलो तर प्रॉपर साईज मध्ये विटा असणं पण महत्वाचं आहे. किंवा विटासाठी जे रॉ मटेरियल आपण वापरते, कोळसा असू दे किंवा त्या विटाची भाजणी कशी झाली, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सर, तुम्ही आता नमूद केलं की तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलेला आहे. तर एक सर ऑन अन ॲव्हरेज काय रेशो असेल की आतापर्यंत किती प्रोजेक्टवर तुम्ही आयकॉन स्टील वापरलं आणि तुमचा अनुभव काय होता? आता साधारणतः आयकॉन सोबत मी गेली 2 वर्ष आहे. 2 वर्षात साधारणतः आपले 12 ते 13 प्रोजेक्ट आयकॉन सोबत झालेले आहेत. बाकीच्या स्टीलला मी जसं तुम्हाला म्हटले की कम्पेअर केल्यामुळं सगळ्यात महत्वाचं एक जाणवते की आपलं जे कॉस्टिंग आहे, म्हणजे काय होतंय, आता समजा आपण एक 6 mm बारचं जर उदाहरण घेतलं तर त्याचं आपलं टेक्निकल एका बारचं वेट आहे ते साधारणतः 2.67 kgच्या आसपास जाते. पण आयकॉन सर जोडून जर तुम्ही बाकीचे इतरचे लोकल ब्रँड बघितला तर एका बारचं वेट साधारणतः 3 किलो 3.25 किलोच्या आसपास जाते. मग ते आमच्या साईटवर ओव्हर कन्झम्पशन झाल्यामुळे इकॉनॉमिकली ते नुकसान होते. तसं सगळ्यात बेस्ट पॉईंट आयकॉनचा हा आहे की टेक्निकल टर्म्स मध्ये आयकॉन बेस्ट आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल जी ड्युरेबिलिटी म्हणा, फ्लेक्झिबिलिटी, याचा तुमचा टेक्निकल अनुभव कसा आहे? 100% सर. आयकॉनच्या बाबतीत म्हणाल तर ड्युरेबिलिटी असू दे किंवा स्टीलचं स्ट्रेंथ जी आहे, टेन्साईल स्ट्रेंथ आपल्या आयकॉन स्टीलची, आता थोडक्यात समजावून सांगायचं झालं तर आपण कॉलमचे लॅटरल टाईल्स किंवा बीम, आपण त्याला रिंग असं म्हणतो, जेव्हा तुम्ही एखादा बार वाकवताय रिंगसाठी, त्याच्या कॉर्नरला जर क्रॅक्स दिसत असतील तर आपण समजू शकतो तो बार वीक आहे. पण आयकॉन स्टील मध्ये वर्किंग करत असताना तशी कोणतीही अडचण आपल्याला दिसत नाही सर. सर, पुढचा एक वेगळा प्रश्न थोडासा, तुम्ही आता एक नव्या उमेदीचे एक इंजिनियर आहात आणि खूप छान प्रोजेक्ट तुम्ही आतापर्यंत एक्झिक्यूट केलेत, 100+. सर, तुमचं एक व्हिजन काय की इचलकरंजीचा, आपल्या कोल्हापूरचा विकास कसा व्हायला पाहिजे पुढील 10 ते 15 वर्षामध्ये? तुमचे विचार काय आहेत? सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट मला प्रामुख्याने सांगायला आवडेल की काय होतंय, आपल्या भागात जेवढे बांधकाम चालू असतात त्याच्यामध्ये विना बांधकाम परवाना जास्तीत जास्त बांधकाम असतात आणि FSIचं कन्सिडरेशन जे आहे ते कुठंच होत नाही. आता ग्रामीण भागात जर गेला तर एखाद्याची 1000 स्क्वेअर फूट जागा असते, कोणाची 900 असते, कोणाची 700 असते. कोण साईड मीटर वगैरे काही सोडत नाहीत. बांधकाम करत असताना लाईटचा असू दे किंवा व्हेंटिलेशनचा प्रॉपर विचार केला जात नाही. किंवा प्लंबिंगची आपली लाईन सिस्टीम जी असते बाहेरील बाजूची, त्याचा सुद्धा अजिबात विचार होत नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात असं आहे की आपले जे काय प्रोजेक्ट आता आमचे रनिंग असतील किंवा येथून पुढचे जे प्रोजेक्ट असतील ते बांधत असताना एखाद्या वेळेस घर छोटं झालं तरी चालेल किंवा प्लॅनिंग मध्ये काही चेंजेस करायला लागले तरी चालतील, पण साईट मार्जिन, लाईट व्हेंटिलेशन आणि FSIचा जो कन्सिडरेशन आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि ह्याच्यामध्ये हळूहळू आम्ही आमच्या पद्धतीने पण प्रयत्न करतोय की लोकांच्या मध्ये याच्यामध्ये हळूहळू अवेअरनेस आला पाहिजे. नक्कीच, म्हणजे आपण अगदी थोडक्यात की चौकटी बाहेरचा विचार करावा, आपण चौकटीत राहून करावा. 100% सर, 100%. सर, एक वेगळा प्रश्न पुढचा की प्रशासनाची एक जे सहभाग असतो, त्यांचा एक हातभार असतो या क्षेत्रामध्ये, तर त्याच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे की प्रशासनाने अजून काय काय बदल घडवले पाहिजेत, काय काय सुधारणा केल्या पाहिजेत आपल्या शहरासाठी? ऍक्च्युअली कसं प्रशासकीय लेवलला सर बघायला गेलं तर ऑथॉरिटी आहेत, कमिटी आहेत, पण जेवढं लक्ष दिलं गेलं पाहिजे तेवढं लक्ष प्रशासनाकडून दिलं जात नाही. ह्या सरकारच्या काळात असं नाही, पण पूर्वापारी असं चालत आलेलं आहे. टेक्निकली आणि ऑन पेपर सगळ्या गोष्टी आहेत, पण ते एक्झिक्यूट झाल्या पाहिजे, इतकंच माझं मत आहे. सर, जातात एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, जे नवीन तरुण या क्षेत्रामध्ये येत आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही मित्र म्हणून एक काय सल्ला द्याल की कसं तुम्ही त्यांनी काम केलं पाहिजे, काय प्रकारे काम केलं पाहिजे, सांगाल? ऍक्च्युली सर, मला 2 गोष्टी सांगायला आवडतील. सगळ्यात महत्वाचं एक, मी जी गोष्ट सांगतोय ती म्हणजे मी ज्या गोष्टी प्रकारे वर्किंग करतोय, ऍक्च्युली सर माझं एक 4Mचं सूत्र आहे, म्हणजे माझ्या भाषेत मी त्याला 4M असं म्हणतोय. त्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते मनी, त्याच्यानंतर मटेरियल, मॅन पॉवर आणि मॅनेजमेंट. 4 गोष्टींना मी माझ्या प्रोजेक्टवर काम करत असताना महत्व देते. कोणताही बिझनेस करायचा असेल तर सगळ्यात जास्त पहिला म्हणजे सिव्हिलचं उदाहरण घेऊया. मनी शिवाय सर कोणतेही काम होऊ शकत नाही. मटेरियल चॉईस सिलेक्शन करणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लेबर म्हणजे मॅन पॉवर महत्वाचे आहेत. आणि चौथी गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट जे आहे ते महत्वाचं आहे.
जर येणाऱ्या कोणत्याही नवीन इंजिनियर जर या गोष्टींचा जर विचार केला आणि प्रामाणिकपणे काम केलं तर कोणत्याही स्त्रिया बिझनेसमध्ये अडचण नाही आहे. प्रत्येकाला स्त्रिया बिझनेसमध्ये यश मिळू शकतं, काय हरकत नाही. नक्कीच सर, खूप छान तुम्ही थॉट दिलात की 4M चा विचार केला पाहिजे. मनी असो, मटेरियल असो, मॅनेजमेंट मॅनेजमेंट आणि चौथा कुठला तुमचा होता सर? मनी, मॅन पॉवर, मटेरियल अँड मॅनेजमेंट. वा. त्याच्यामध्ये अजून एक पाचवा ऍड करू शकतो की Yes, M sir. फॉर मास्टर क्लास. 100% हे जर का तुम्ही 4M चांगले केलेत हा. तर तुमचं काम जे आहे ते नक्कीच मास्टर क्लास होऊ शकतं. होऊ शकतं. 100%. भरतजी, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमचे विचार जाणून. बिल्ट आयकॉन उपक्रमात तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आणि आयकॉन स्टील कडून तुम्हाला आयकॉनिक शुभेच्छा तुमच्या भविष्यातील आयकॉनिक प्रोजेक्टसाठी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.